काय आज आंदोलन केले आणि काय निर्णय नोव्हेंबर पासून कांद्याचे बाजार पडले, मकाचेही बाजार मधल्या काय ट्रेड करारच्या त्या बातम्या आल्या आणि बाजार देशोधडीला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर अनेक आंदोलनं झाली. त्या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे प्रतिबिंब पोहोचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अगदी मुख्यमंत्र्यांची गाडी सुद्धा अडवली गेली, पण कुठलीही बैठक नाही, कुठलीही चर्चा नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुठला मुद्दा निघाला नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांनी बच्चू भाऊंना त्या ठिकाणी मेसेजेस केले. हे उत्स्फूर्त लोक आंदोलन शेतकऱ्यांचं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपासून बच्चू भाऊ इथं आले आणि तदनंतर प्रांत कार्यालयात जवळपास 4 किलोमीटर आपण चालत आलो. चालत आल्यानंतर मधल्या काळात तिथंच मंत्रालयातनं फोन यायला चालू झाले होते. पण इथं आल्यानंतर बच्चू भाऊंनी लोकल इश्यूज वरती बऱ्याच अंशी चर्चा करून उद्या कलेक्टर ऑफिसला त्या इश्यूजवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक होऊन त्या इश्यू महत्वाचा विषय पणन मंत्री आणि कृषी मंत्री या दोघांच्या संयुक्त चर्चेतनं आता हे पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत कांदा आणि मकाची जी जटिल समस्या तयार झाली आहे त्याच्यासाठी बैठक लावण्याचं सुतोवाच आश्वासन त्यांनी या पत्राद्वारे आपल्याला या ठिकाणी सूचित केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आजच्या या आंदोलनाचं खरं फलित काय आहे तर बच्चू भाऊंच्या येण्यानं जे जिल्हाभरात आम्ही आंदोलन केलं त्यातनं बैठक लागणं अपेक्षित होतं, चर्चा निघणं अपेक्षित होतं, भावांतर योजना अनुदान हे रखडलेला प्रश्न पुढे येणं अपेक्षित होतं, मकाची थांबलेली खरेदी गतीनं चालू होणं हे अपेक्षित होतं. त्या मुद्द्यांसाठी किमान वाचा फुटण्यासाठी आम्हाला ही बैठक लागली. यासाठी बच्चू भाऊंचे मनापासून धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.